मागील 36 वर्षापासून एज्युकेशन सोसायटीत निरंतर सेवा देत असलेली आकाश एज्युकेशन सोसायटीने आता महाराष्ट्रातील अभियांत्रिकी इच्छुकांसाठी MST CET अभ्यासक्रम सुरू केला आहे। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरात येऊन शिक्षण घेणं परवडणारं नसल्याने आता आकाश एज्युकेशनच्या ब्रांच नागपूर ग्रामीण मध्येही म्हणजेच सावनेर, उमरेड, कनान, भंडारा इथेही सुरू करण्यात आले आहे। या संबंधित अधिक माहिती दिली आहे आकाश एज्युकेशन सोसायटीचे सचिन मानवटकर यांनी। बघूया काय म्हणाले। आकाश इन्स्टिट्यूट करून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी MST CETचं जे आहे अभ्यासक्रमाचं जे आहे उद्घाटन करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत सर आहे। सर, आपला परिचय देऊन सांगा। नमस्कार, मी सचिन मनकवडे महाराष्ट्र CET ॲडमिशन हेड आहे आणि या प्रोजेक्टला लीड करतो आहे। सर, काय उद्देश आहे हा अभ्यासक्रम ओपन करण्याचा आणि यातून विद्यार्थ्यांना काय फायदा होऊ शकतो? मॅडम, मी सगळ्यांनाही सांगू इच्छितो की याचा उद्देश हा खरोखर खूप क्लिअर आहे आणि तो सोशल इनिशिएटिव्ह आहे आकाशचा। कारण ग्रामीणमध्ये खूप टॅलेंट आहे, पण त्या टॅलेंटला आमची क्वालिटी सर्व्हिसेस भेटू शकत नाही। त्याचे दोन रिझन, एक तर फीस जास्त शहरामध्ये आणि त्यापेक्षा जास्त इथे राहण्याचा आणि खाण्याचा खर्च। या दोन्ही गोष्टी आम्ही लक्षात ठेवून याला त्यांच्या गावाजवळ, त्यांच्या तालुक्यामध्ये एकदम कमी फीज म्हणजे 50,000पेक्षा सुद्धा कमी फीज वर्षाची, म्हणजे 1 लाखाच्या आतमध्ये त्यांना पूर्ण शिक्षण मिळेल, त्यांचा राहण्या खाण्याची सोय वाचेल आणि तेही आकाशचं डेडिकेटेड रिसर्च केलेलं मटेरियल, फॅकल्टीज आणि टेस्ट सिरीज प्लस डिजिटल प्लॅटफॉर्म। तर आकाशच्या एका स्टुडंटला जे ब्रांचमध्ये मिळतं त्याच क्वालिटीची सर्व्हिस त्यांना फीडरमध्ये 1/4 प्राइसमध्ये अवेलेबल करून द्यायचं। का? कारण तिथनं आम्हाला त्यांच्याकडनं रिझल्ट्स काढायचे। कुठे कुठे तुमचे हे फीडर सेंटर ओपन होणार? नागपूरमध्ये 4 ठिकाणी फीडर सेंटर ओपन होणार आहेत। ते आहेत कनान, त्यानंतर उमरेड, त्यानंतर भंडारा आणि सावनेर। ग्रामीण क्षेत्रातील ग्रामीण एरियातील मुलांना किती फीज मध्ये हा अभ्यासक्रम पूर्ण करता येणार? त्यांना 1 लाखाच्या वरती लागणार नाही पैसा। म्हणजे इनफॅक्ट मी सांगेल की एक्झॅक्टली सांगायचं तर 90,000 रुपये, 88,770। काय काय प्रोव्हाइड करणार आहे तुम्ही या फीस? त्यामध्ये त्यांना टोटल 16 300 पेजेसचं एक बुकलेट, असे 16 बुक्स स्टडी मटेरियल त्यांना मिळेल। त्यानंतर त्यांना 42 फुल लेंथ टेस्टची टेस्ट सिरीज मिळेल एव्हरी वीक। म्हणजे त्यांना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 6 दिवस त्यांची कोचिंग होईल। 1 दिवस त्यांनाही सुट्टी पाहिजे, फॅकल्टीलाही सुट्टी पाहिजे। तर 5 दिवस ट्रेनिंग, कोचिंग, 1 दिवस टेस्ट, असं 6 दिवसाची त्यांची ट्रेनिंग होईल। त्यांना डेली प्रॅक्टिस पेपर्स मिळतील आणि प्रत्येक महिन्यामध्ये टेस्ट, असा खूप सुंदर हा रिझल्ट ओरिएंटेड करिक्युलम आम्ही मॅप केलेला आहे। सर, खरं तर तुम्ही म्हटलं फार कमी फीसमध्ये ग्रामीण क्षेत्रातील मुलांसाठी हा अभ्यासक्रम आहे, पण जर टीचर स्टाफ किंवा त्यांना प्रोव्हाइड करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यात तर काही कॉम्प्रोमाइज होणार नाही ना? किंवा मग सिटीमध्ये फीज जास्त आहे म्हणून टीचर स्टाफ एकदम व्यवस्थित आणि ग्रामीण भागातील? मॅडम, बिलकुल नाही। टीचर स्टाफ, जसं आता प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा नासी सरांनी सांगितलेलं आहे, टीचर स्टाफची रिक्रुटमेंट ही प्रॉपर आकाशच्या प्रोसेसनीच होते। आकाश एक कॉर्पोरेट कंपनी असल्यामुळे त्याची सॅलरी स्ट्रक्चर सुद्धा एक स्टँडर्ड सॅलरी स्ट्रक्चर असतं। फॅकल्टीज आर रिक्रुटेड, फॅकल्टीजला आम्ही रिक्रुटच केलं आहे क्वालिटी टीचिंग द्यायला। मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की आमचं सोशल इनिशिएटिव्ह आहे। आम्ही तिथे फक्त 150 मुलं, त्यावरती आम्ही एकही मुलगा घेणार नाही, की आम्ही 2 बॅचेसच्या वरती चालूच शकत नाही। तर आम्ही नंबर ऑफ स्टुडंट्स कमी आणि आमचं एम आहे तिथनं रिझल्ट काढायचं। तुम्हाला मी खरं सांगतो, नागपूरमधनं शिकणारा पोरगा जो रिझल्ट देतो तो गावात येणारा असतो। मी स्वतः एक नरखेड गावातून मराठी माध्यमातून शिकलेलो पोरगा आहे आणि मी सुद्धा मेरिट केलं। त्यामुळे गावातल्या मुलांना मेहनत करायची खूप इच्छा असते, तयारी असते, त्या टॅलेंटला आम्हाला तिथे कॅप्चर करायचं। सर, ऍडमिशन ओपन झालेत का आणि आतापर्यंत किती ऍडमिशन ओपन झालेले आहेत आणि 280 ऍडमिशन ऑलरेडी झाले आहेत। फीडरमध्ये 100 ऍडमिशन झाले आहेत, 4 सर, माझा पहिला प्रश्न असा होता की MST CET करण्याचा फायदा काय आहे, पण तो तुम्ही सांगायचं विसरून गेला। MST CET करायला जर त्यांनी केली तर त्यांना मेडिकल आणि इंजिनिअरिंग या दोन्ही याच्यामध्ये त्यांना ओपन होतं, प्लस फार्मसीमध्ये ते जाऊ शकतात, प्लस नर्सिंगमध्ये ते जाऊ शकतात, प्लस ॲग्रिकल्चरमध्ये ते जाऊ शकतात। आणि या वर्षीपासून शासनाने BSc, जे नॉर्मल BSc बायोलॉजी म्हणजे बॉटनी, झुलॉजी, मॅथमॅटिक्स असते, त्याला सुद्धा MST CET कंपल्सरी केलेली। या आधी ते फक्त 11-12च्या पर्सेंटेजवरती व्हायच्या, पण आता BScला सुद्धा MST CET उत्तीर्ण होणं गरजेचं आहे, विद्यार्थ्यांनी देणं गरजेचं आहे। त्यामुळे MST CET इज कंपल्सरी सगळ्यांसाठी। मागील किती वर्षापासून आकाश विद्यार्थ्यांसाठी काम करतात? 36 वर्ष झाले मॅडम। आम्ही अविरत दिवस रात्र मुलांच्या सक्सेससाठी आमच्या फॅकल्टीज आणि आम्ही
कंटिन्युअस काम करत आहोत. नक्कीच. तर मागील 36 वर्षापासून विद्यार्थ्यांच्या फ्युचरसाठी, भविष्यासाठी काम करणारी आकाश इन्स्टिट्यूट जे आहे, त्यांनी आता नागपुरात, महाराष्ट्रात, खरं तर महाराष्ट्रात नवीन त्यांचे ब्रांच ओपन केलेले आहे आणि आता नागपुरातही 4 भागामध्ये त्यांच्या ब्रांच ओपन झालेल्या आहे. आणि जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहे, शहरात सर्व्हाइव्ह करू शकत नाही, त्यांच्यासाठी ही फार चांगली संधी आहे. VKB न्यूजसाठी स्वीटी कांद्रीकर, नागपूर.